आज आपण या व्हिडिओ सेशन मध्ये पाहणार आहोत इयत्ता 9वी इतिहास पाठ 5वा शैक्षणिक वाटचाल या प्रकरणाचा स्वाध्याय आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यातील पहिलं विधान आहे, परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ। ऑप्शन आहेत डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर RH दवे, पी पार्थसारथी, वरीलपैकी कोणीही नाही। याचं उत्तर आहे अ डॉक्टर विजय भटकर। शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते। याचे ऑप्शन आहेत बालभारती, विद्या प्राधिकरण, विद्यापीठ शिक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ। याचं उत्तर आहे मित्रांनो विद्या प्राधिकरण, ऑप्शन बी। पाहूया पुढील विधान, IIT ही प्रशिक्षण संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे। याचे ऑप्शन आहे कृषी, वैद्यकीय, कुशल दर्जाचे व्यवस्थापक, अभियांत्रिकी। याचं उत्तर आहे अभियांत्रिकी, ड ऑप्शन। पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी आपल्याला कृती करायची आहे। त्यातील पहिलं विधान आहे, भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधित आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, तो या ठिकाणी पूर्ण करायचा आहे। पाहूया तो तक्ता। व्यक्ती, कार्य, पहिले व्यक्ती भारताचे पहिले शिक्षण मंत्री, विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक हे त्यांचे कार्य, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष हे त्यांचे कार्य, प्रा सय्यद राऊत यांचे कार्य, अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करणे, अनुताई वाघ यांचे कार्य, मोसबाड प्रकल्प। पाहूया पुढील विधान, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा व ती माहिती ओक तक्त्याच्या स्वरूपात लिहा। मित्रांनो, जे काही नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ही जी काही संस्था आहे, याची माहिती आपल्याला YouTube वरून म्हणा किंवा Google वरून म्हणा डाउनलोड करून त्याविषयी आपल्याला एक ओक स्वरूपातील एक तक्ता तयार करायचा आहे। पाहूया याचं उत्तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT ही भारत सरकारची सर्वोत्तम शैक्षणिक संस्था आहे। याचे मुख्यालय श्री अरविंद मार्ग शालेय शैक्षणिक मुद्द्यावर केंद्र सरकारच्या मदतीसाठी इसवी सन 1961 मध्ये या परिषदेची स्थापना करण्यात आली। बघा मित्रांनो, जी काही संस्था आहे याची स्थापना जी काही आहे ती इसवी सन 1961 मध्ये या परिषदेची जी काही स्थापना आहे ती करण्यात आलेली आहे। पाहूया याचं एक ओक तक्त्यात स्वरूपात आपण या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे, ते बघूया। नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग यामध्ये प्रकार पडतात मित्रांनो। पहिला आहे त्याची उद्दिष्टे, त्याचा विभाग, त्याची कार्य आणि त्याचे प्रकाशन। तर उद्दिष्ट मध्ये येतं मित्रांनो राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे, प्राथमिक शिक्षणाचे सादरीकरण, व्यावसायिक शिक्षण, विशेष गरजा असलेल्या समूहांचे शिक्षण, शिशु शिक्षण, माहिती तंत्रज्ञान सुधारसाठी परीक्षा व गुणदान, स्पर्धात्मक गुणवत्तेचे शिक्षण, बालिका शिक्षण, अध्ययन अध्यापन अनुभव तयार करणे, अध्यापन शिक्षणामध्ये सुधार। याचे विभाग आहेत पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, विज्ञान व गणित विभाग, प्रकाशन विभाग, शैक्षणिक सर्वेक्षण विभाग, शिक्षण प्रशिक्षण विभाग, व्यावसायिक मार्गदर्शन विभाग, संशोधन विभाग, शैक्षणिक व तंत्रज्ञान विभाग। याचे कार्य आहेत मित्रांनो ते म्हणजे शालेय अभ्यासक्रम तयार करणे, शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणे, शिक्षण संदर्भात नियतकालिके व साहित्य प्रकाशित करणे, शालेय शिक्षणातील सर्व शाळांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे, शैक्षणिक चर्चासत्रांचे व परिषदांचे आयोजन, शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे, शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा। याचे प्रकाशन आहेत मित्रांनो 12वी पर्यंतचे CBSE चे पाठ्यपुस्तके प्रकाशित करणे,
अलाहाबाद, बंगळुरू, कोलकाता हे प्रकाशनाचे 3 केंद्र आहेत मित्रांनो. प्रकाशन प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेतून केले जाते. बघा मित्रांनो, हे जे काही या ठिकाणी नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग विषयी आपल्याला जी काही थोडक्यात माहिती विचारलेली होती ती आपण या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधानांचे आपल्याला या ठिकाणी कारण स्पष्ट करायचे आहेत. पाहूया पहिलं विधान. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. याचं उत्तर आहे मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर भारतातील सरकारसमोर निरक्षरता हे एक मोठे आव्हान होते. शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा नव्हत्या. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जा वाढवणे आवश्यक होते. या सर्व कारणांमुळे 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण करण्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह 7 राज्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला. बघा मित्रांनो, महाराष्ट्रासह 7 राज्यामध्ये हा उपक्रम राबवला गेला किंवा सुरू करण्यात आला. प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती. बघा मित्रांनो, प्राथमिक शाळेमध्ये मुलांची 100% उपस्थिती, पर्यायी शिक्षक, समाज जागृती इत्यादी उपक्रमांचा यामध्ये काय होता तर समावेश होता. पाहूया पुढील विधान. NCERT ची स्थापना करण्यात आली. पाहूया याचं कारण. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करण्यासाठी NCERT ची स्थापना करण्यात आली. बघा मित्रांनो, सर्वेक्षण धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी ही संस्थेची स्थापना करण्यात आली. शिक्षण विषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERT सांभाळते. राज्य शासनाकडून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य, मार्गदर्शन NCERT ने उपलब्ध करून दिले. थोडक्यात सांगायचे म्हटले तर शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी व शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी NCERT ची स्थापना करण्यात आली. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपल्याला थोडक्यात कारण सांगायचं असेल की NCERT ची स्थापना का करण्यात आली तर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी व शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी NCERT ची स्थापना करण्यात आली. पाहूया तिसरं विधान. भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला. याचं कारण आहे मित्रांनो, 1905 मध्ये भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन संस्था सुरू झाली. 1958 मध्ये या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. कृषी क्षेत्रात विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे या विद्यापीठाने विविध कार्य केले आणि करत आहे. बघा मित्रांनो, याचं कार्य अजूनही सुरू आहे. गहू, कडधान्य, गळीताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर या संस्थेने संशोधन केले. या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे या संस्थेने एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन केले आणि त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला. बघा मित्रांनो, या संस्थेने जे काही 1 वर्षात एकाहून अधिक पीक घेण्याचे जे काही संशोधन केले आहे त्या संशोधनाचा अनेक शेतकऱ्यांना खूप खूप फायदा झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे. हे या विधानाचे अंतर आहे. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. पाहूया याचं उत्तर. देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा देण्यासाठी किंवा नेण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. बघा मित्रांनो, सर्वसामान्यांच्या घरापर्यंत ज्ञानगंगा म्हणजे अभ्यास पोहोचला पाहिजे, त्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ही संस्थेची स्थापना करण्यात आली. 1974 मध्ये सरकारने पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. कोणाच्या अध्यक्षतेखाली तर पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनेनुसार व शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनाच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दुरुस्त शिक्षण कार्यक्रम सुरू केला. या विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात 58 प्रशिक्षण केंद्र व परदेशात 41 स्थापन करून याच विद्यापीठाने सर्वांची शिक्षणाची सोय केली. बघा मित्रांनो, या विद्यापीठाने आपल्या देशामध्ये 58 प्रशिक्षण केंद्र तर परदेशामध्ये 41 प्रशिक्षण केंद्र स्थापन केलेले आहेत आणि याच विद्यापीठाने सर्वांची शिक्षणाची सोय देखील निर्माण केलेली आहे. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न दुसरा. कोठारी आयोग म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचंय. पाहूया याचं उत्तर. 1964 मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आले. बघा मित्रांनो,
1964 मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली हे आयोग नेमण्यात आले आणि ज्या प्रकारे आपल्याला कोठारी आयोग म्हणताना दिसते त्याच प्रकारे आपल्याला कळतंय की या डॉक्टरांचंच नाव त्या आयोगाला देण्यात आलेलं आहे। या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 या आकृतीबंधाचा स्वीकार केला। कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांना शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले। अनुसूचित जाती जमातींसारख्या अपेक्षित घटकांना किंवा अनुसूचित जाती जमातींसारख्या अपेक्षित घटकांसह प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी या आयोगाने केल्या। शिक्षणाचे आधुनिकीकरण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, शिक्षण व उत्पादकता लोकशाहीचे प्रमुख उद्दिष्ट आहेत। बघा मित्रांनो, हे जे काही कोठारी आयोग आहे या ठिकाणी आपण याविषयी कंप्लीट केलेली माहिती पाहूया। पुढील प्रश्न, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, पाहूया याचं उत्तर। भारतात अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी भारत सरकारने फंडामेंटल रिसर्च संस्थेची व अणुशक्ती मंडळाची स्थापना केली। डॉक्टर होमी भाभा हे या दोन्ही संस्थेचे संचालक होते। या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स इत्यादी विषयांत मोलाचे संशोधन केले। अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल देखील काढले। अणुभट्टींच्या माध्यमातून अणुविज्ञानाचा तसेच किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती करून शेती, उद्योग व वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा उपयोग केला। बघा मित्रांनो, विज्ञानाचा जो काही उपयोग आहे तो कुठे कुठे झालेला आहे, तर अणुविज्ञानाचा उपयोग हा किरणोत्सारी पदार्थ निर्मितीसाठी, शेती उद्योगसाठी किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठी या ठिकाणी यांचा उपयोग झालेला आहे। पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न 4, बालभारती याविषयी आपल्याला टिप लिहायची मित्रांनो किंवा माहिती लिहायची। पाहूया, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली। बघा मित्रांनो, जी काही बालभारती या संस्थेची जी काही स्थापना आहे ही 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झालेली आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते। बघा मित्रांनो, जे काही आपले शाळेचे पुस्तक असतात ते निर्मिती करण्याचं काम बालभारती करत असते। मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात। किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करतात। बघा मित्रांनो, जी काही ही बालभारती संस्था आहे ही 8 भाषेतून पुस्तक प्रकाशित करत असते। त्या 8 भाषा म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या अशा 8 भाषा आहेत मित्रांनो। आणि किशोर नावाचं जे काही मासिक आहे मित्रांनो हे विद्यार्थ्यांसाठी बालभारती प्रकाशित करत असते। पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। पुढील प्रश्नांची या ठिकाणी आपल्याला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत। पाहूया पहिला प्रश्न, कडूफळा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो? पाहूया याचं उत्तर, कडूफळा या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होतो मित्रांनो। तो बघा, पहिला आहे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे, दुसरं म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे, तिसरं म्हणजे किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, चौथं सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह, प्रयोगशाळा साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य इत्यादींसाठी सरकारी शाळांना निधी उपलब्ध करून देणे, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका नियुक्त करणे। बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही कडूफळा ब्लॅकबोर्ड ही काही जी योजना आहे या योजनेमध्ये हे जे काही 5 उपक्रम आहेत ते राबवले जातात मित्रांनो किंवा यांचा समावेश असतो। पाहूया दुसरा प्रश्न, शेतीच्या विकासात कृषी विद्यालये व महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात? याचं उत्तर पाहूया मित्रांनो, कृषी विद्यालये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम राबवतात, कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी संशोधनावर भर देतात, एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन केले जाते, सुसज्ज प्रयोगशाळा बांधून त्यात गहू, कडधान्ये, गळताची पिके, भाजीपाला इत्यादींवर विविध प्रयोग केले जातात। या महाविद्यालयातून मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विविध अभ्यासक्रम राबवले जातात। अशा रीतीने शेतीच्या विकासात कृषी विद्यालय व महाविद्यालय आपली भूमिका बजावत असतात। बघा मित्रांनो, वरीलपैकी आपण जी काही माहिती पाहिली या माहितीनुसार शेतीच्या विकासासाठी महाविद्यालय किंवा विद्यालय ही यांची भूमिका या प्रकारे बजावत असतात। पाहूया तिसरा प्रश्न,
भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायची. पाहूया याचं उत्तर. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी 1949 साली भारताच्या वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना झाली. विविध रोगांवर संशोधन करणारे 26 केंद्र देशभरात सुरू करण्यात आले. बघा मित्रांनो, जे काही विविध रोगांवर संशोधन करण्यासाठी आपल्या भारतामध्ये 26 केंद्र सुरू करण्यात आली. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. बघा मित्रांनो, या संस्थेमुळे क्षयरोग आणि कुष्ठरोग यावर आपले नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेची देखील स्थापना करण्यात आली. बघा मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेने वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय स्थापन केली. सुसज्ज सार्वजनिक स्थळे सुरू केली. माफक दरात वैद्यकीय उपचार, परिचारकांसाठी प्रशिक्षण महाविद्यालय स्थापन केले. हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकार यांवरील उपचारांसाठी स्पेशालिस्ट केंद्र देखील सुरू केलेली आहेत. मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न 4. तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती लिहायची. पाहूया. आमच्या शाळेत शैक्षणिक सहल, बाजार भेट, पाणी शुद्धीकरण केंद्रास भेट, वीज निर्मिती केंद्रास भेट, परिसरात असणाऱ्या लघु उद्योग व कारखान्यास भेट, प्राचीन वस्तू संग्रहालय व वास्तू यास भेट, शाळेत निवडणूक घेऊन मंत्रिमंडळ स्थापन करून विविध मंत्र्यांची नेमणूक करणे व त्यानुसार शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबवणे, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे, उन्हाळ्यात प्राणी व पक्ष्यांसाठी पाणपोई चालवणे. बघा मित्रांनो, उन्हाळ्यात प्राणी व पक्ष्यांसाठी पाणपोई चालवणे, गाडगे बाबा जयंतीच्या दिवशी संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करणे व विविध मार्गांनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, विविध सामाजिक बदलांसाठी प्रभात फेरी, एकांकिका, भाषणे इत्यादींद्वारे समाज जागृती करणे, नैसर्गिक संकटात अडकल्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणे इत्यादी विविध शालेय आणि सहशालेय उपक्रम आमच्या शाळेत राबवले जातात. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही आमच्या इथली शाळा आहे या ठिकाणी असे उपक्रम राबवले जातात. जर तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळे अजून उपक्रम राबवले जात असतील तर ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला पाठ होता शैक्षणिक वाटचाल, या पाठाचा किंवा या प्रकरणाचा स्वाध्याय आज आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.